श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून दर 6 महिन्यांनी अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचं आयोजन केलं जातं. कारण दर 6 महिन्यांनी डिस्चार्ज होत आलेली सेवेची बॅटरी ही पुन्हा चार्ज व्हावी आणि त्या ऊर्जेने आपलं भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण व्हावं, या प्रासादिक उद्देशाला सार्थकी लावत हा गुरुचरित्र सप्ताह केला जातो. म्हणूनच आता श्रीमद दत्त जयंती निमित्ताने हा श्रीमद गुरुचरित्राचा सप्ताह आयोजित केलेला आहे. सप्ताहाचे थोडक्यातले नियम प्रथम आपण समजावून घेऊयात. या पारायणासाठी आपल्याला जो ग्रंथ हवा आहे तो दिंडोरी प्रणित श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला हवा आहे. म्हणून आपल्या जवळच्या सेवा केंद्रातून हा ग्रंथ उपलब्ध करून घ्या, किंवा जर सेवा केंद्रांमधून आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपण ऑनलाईन सुद्धा या ग्रंथाची मागणी करू शकतो, आपल्यापर्यंत पुरवता येईल. म्हणून महत्वाचं, दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आपल्या सर्वांकडे हवा, कारण याच ग्रंथाच्या आधारावर आपण हे 7 दिवसांचं पारायण करत आहोत. गुरुचरित्राच्या पारायणाला बसताना काही थोडके पण अतिमहत्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात. त्यातला प्रथम नियम म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ सुरू करायच्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना छोटे छोटे नैवेद्य म्हणजेच चपात्या खाऊ घालायच्या असतात. आता या का म्हणून? दत्त महाराजांकडे जी गाय आहे ती या भूमीचं प्रतीक आहे आणि हे 4 श्वान जे आहेत ते वेदांचं प्रतीक आहे. म्हणून हा 5वा वेद वाचण्याला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला या भूमी मातेची आणि 4ही वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा, या उद्देशाने आपल्याला 1 गाय आणि 4 श्वान म्हणजे कुत्रे यांना छोटी छोटी पोळी खाऊ घालायची असते. दुसरा महत्वाचा नियम काय? या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला 1 धान्य फराळ करायचा असतो. 1 धान्य म्हणजेच काय की आपल्याला गव्हाची पोळी आणि कोणती पालेभाजी किंवा मुगाचं वरण असं आपण घेऊ शकतो. कारण सेवा करत असताना द्विदल धान्य खाऊ नये. द्विदल धान्य खाल्ल्यामुळे काय होतं, पोटामध्ये गॅसेस तयार होतात आणि आपल्याला बैठक करणं हे शक्य होत नाही. दुसरं, ज्या धान्याचे 2 दल होतात म्हणजेच जे विभागित होतात असे जर धान्य आपण खाल्ले तर त्या कारणाने आपली भक्ती सुद्धा द्विदलासारखी होऊ शकते. म्हणजे आपली भक्ती सुद्धा ही डावलण्यासारखी होऊ शकते, एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून द्विदल धान्य घेत नाही आपण त्यात. आणखी एक नियम म्हणजे काय, या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला भूमिशयन करायचं असतं. म्हणजेच काय, जमिनीवर झोपावं अक्षरशः शब्दशः तो अर्थ नाही, तर एखादी चटई किंवा सतरंजी अंथरून आपल्याला त्यावर 7 दिवसांपर्यंत एक तपस्व्याचं जीवन व्यतीत करायचं असतं, साधकाचं जीवन व्यतीत करायचं असतं. या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. म्हणजेच काय, कायिक वाचिक मानसिक फक्त गुरुचरणांचं स्मरण या 7 दिवसात आपल्याला करायचं आहे. एक आणखी शेवटचा नियम असा की गुरुचरित्र ग्रंथ सप्ताह कालावधीमध्ये चालू असताना मध्येच जर आपल्याला सूतक पडलं किंवा वृद्धी पडली तर सूतक किंवा वृद्धी पडल्यामुळे आपल्याला पारायण वाचन स्वतःला करता येत नाही, परंतु हा 5वा वेद आपल्याला अपूर्ण सुद्धा ठेवता येत नाही. म्हणून आपल्या जवळच्या कोणत्याही सेवेकरांकडनं आपल्याला हा पारायण पूर्ण करून घ्यावा लागतो, हा सप्ताह पूर्ण करून घ्यावा लागतो. म्हणून हे महत्वाचे नियम आपण सर्वांनी जाणून घ्यावे आणि यावर अंमल करतच आपल्याला या 7 दिवसांचा साधना सप्ताह पूर्ण करायचा.